आज सकाळी बरोबर 5:30 वाजता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साऱ्याजणी एकत्रित झालो। त्या ठिकाणचं पारंपरिक पद्धतीनं जसं आपण दिवाळ पहाट साजरी करतो त्याच पद्धतीनं शिवजन्मोत्सव पहाट आज आम्ही साजरी केली। त्यामध्ये तिथला परिसर साफसफाई करणं असेल, सगळीकडे सडा रांगोळी फुलांची आरास करणे असेल आणि महाराजांचं प्रथम पूजन करून सूर्याच्या किरणाबरोबर महाराजाची पहिली आरती त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर सर्व महिला शहरभरामधून एकत्रित येऊन अशा पद्धतीनं, कारण महाराजाचा पिक्चर बघताना सुद्धा आमचे डोक्यावर काही ना काही पदर नाही तर फेटा असला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही साऱ्या जणी पारंपरिक वेशभूषेमध्ये हा फेटा, आमचा सन्मानाचा फेटा हा आम्ही साऱ्या जणींनी घातलेला आहे। आणि या ठिकाणी PVR चौकामध्ये बाईक रॅली काढत अतिशय जयघोषामध्ये छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजीराजांच्या माजी जिजाऊ आईसाहेबांच्या जयघोषामध्ये संपूर्ण रॅली या ठिकाणी आता आम्ही सगळ्या जणी पोहोचलेले आहोत। आता आपण पाहत असाल PVR थिएटरमध्ये आम्ही आलोत आणि सगळ्या जणी आम्ही एकत्रित बसून छत्रपती संभाजीराजांचा आता म्हणल्याप्रमाणे रक्तरंजित इतिहास, खरं म्हणजे मी स्वतः तर तो चित्रपट आधीच पाहिलेला आहे, परंतु आज सगळ्यांसोबत पाहत आहे। परंतु त्या ठिकाणाहून दिवसभर पाहण्यासाठी जेव्हा मला जायचं होतं, एक दिवसभराचं एक दडपण होतं की मी ते शेवटचे क्षण कसे पाहू। आणि खरंच ते त्या थिएटरमधून जेव्हा आम्ही बाहेर पडू, प्रत्येक जणाचं म्हणजे काळीच कापल्यागत अवस्था झालेली आहे, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत। छत्रपती संभाजीराजांना जो त्रास झालेला आहे खरं तर चित्रपटामध्ये हा खूप कमी प्रमाणात दाखवलेला आहे। आम्ही ज्यावेळेस छावा वाचलो त्यावेळेस वाचण्यात आलेलं होतं की तब्बल 40 दिवस प्रत्येक दिवशी त्यांना या वेदना, ज्या थोड्या प्रमाणात इथं दाखवलेल्या पण ह्या वेदना 40 दिवस महाराजांनी सहन केलेल्या आहेत। खूप मोठा अभिमान आहे की छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजीराजाच्या या पवित्र भूमीवर आज आम्ही आहोत आणि त्यांना नतमस्तक होत आहोत। किती महिलांचं नियोजन केलं? जवळपास 350 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत।